नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारात चांगलीच रंगत पाहायला मिळत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंबाजोगाईत केलेल्या एका वादग्रस्त विधानावर अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचाराला चांगलीच रंगत भरली असून अंबाजोगाईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार बोलताना म्हणाले, मी काहीही थातूरमातूर आश्वासनं देत नाही. आपण कुठेही काहीतरी थातूरमातूर सांगायचं अशी माझी भावना नाही. मी शब्दाचा पक्का आहे. मी माझ्या भागात ते करून दाखवलंय. त्यामुळे आज अंबाजोगाईमध्ये येऊन सांगतोय, आपणही तसाच विकास करू. परंतु काही पुढारी येतात आणि सांगतात की आपण असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. परंतु त्यांची शहरं बघा, घाण, भिकार आणि बकाल शहरं असतात. तिथे सगळीकडे बकालपणा असतो. या शब्दावरून अजित पवार यांच्यावर टीका झालेली असतानाच अखेर अजित पवार यांनी अकोल्यातील जाहीर सभेत दिलगिरी व्यक्त केली आहे. मला काही शेतकऱ्यांनी इथल्या विकासाबाबत वेगळं सांगितलं. त्यात कुठं काही राहिलं असेल तर मला सांगा. आम्ही तुमचेच आहोत. आम्ही तुमचे ते प्रश्न सोडवण्यासाठीच इथे बसलेलो आहोत. आपल्याला विकास साधायचा आहे. जसं आम्ही पिंपरी चिंचवड व बारामतीमध्ये विकास केला तसाच विकास इथे करायचा आहे. जिथे जिथे आमची सत्ता आली तिथे तिथे आम्ही विकास केलाय. तसाच विकास आपल्याला इथे करायचा आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये एक बकालपणा आहे. मी त्या दिवशी एक चुकीचा शब्द वापरला. मी भिकार असा शब्द वापरला. मी तो शब्द वापरायला नको होता. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु शहरांमध्ये बकालपणा नसला पाहिजे या माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. माझ्या भागामध्ये करून दाखवलं. त्यावेळेस अंबाजोगाईला येऊन सांगतोय की आपण पण तसं करा. बरेच पुढारी येतात, सांगतात असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, आणि त्यांची शहरं एकदम घाण भिकार चोट असतात. बकालपणा असतो. तिथं त्यांना सांगायचा अधिकार नसतो. आत्ता जाऊन बघा माझं बारामती शहर कसं स्वच्छ देखणं केलेलं आहे. 6 वेळेला अनेक राजकीय पक्षांनी मला उपमुख्यमंत्री केलं किंवा अर्थमंत्रालय दिलं. काहीतरी मला अक्कल आहे म्हणूनच दिलं ना. मी बिंडोक असतो तर दिलं असतं. आरोप करणारे आता जरी माझ्यावर आरोप करत असले तरी माग त्यांनीच मला तिथं उपमुख्यमंत्री म्हणून बसवलं. आता मी त्यांच्या बरोबर नाही म्हणून आरोप करतात. हे वागणं बरं नव्हं. आपल्याला विकास साधायचा आहे. जसा आम्ही पिंपरी चिंचवड मध्ये केला, जसा आम्ही बारामतीमध्ये केला, जसा आम्ही इतर ठिकाणी केला. वेगवेगळ्या शहरात जर बकालपणा असेल, मी त्या दिवशी चुकीचा शब्द वापरला विकार म्हणून, तो शब्द मी वापरायला नको होता. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.